मित्रांनो, ही तुम्हाला गाजरं दिसत असेल. ही गाजरं काय आहेत माहिती का? मुख्य पीक म्हणून घेतलेलं नाही आपण. ही काय ज्वारी, आपण आता म्हणतो सुगीचा प्रकार हे शब्द आपल्याला ऐकायला पाहायला भेटत नाहीत. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पिके घेतलेत. जवस घेतलेलं आहे, लाख घेतलेलं आहे, मसूर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली, वेगवेगळे असे गाजर घेतलेलं आहे, काकडी, शेंगणी, करडी, असे वेगवेगळे प्रकार, मोहरी, हे असे प्रकार घेतलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होते, मुख्य पिकाला जे काय अन्नद्रव्य पाहिजे असते ते सगळे. आणि तुम्हाला एक सांगतो, ह्याची प्रत्येकाची मुळी, गाजराची मुळी खोल गेलेली असती, जवसाची मुळी वर असती, ज्वारीची मुळी खोल गेलेली असती, काही पसरट गेलेली असती काही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मुळ्या वेगळ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हे पिकं घेण्याचं कारण काय होतं जुनं, की बाबा आपल्या शेतामध्ये कोणतं पीक चांगलं येतंय त्याचं पुढच्या वर्षी नियोजन करून ते पुढच्या वर्षी वाढवायचं आणि ते मुख्य पीक म्हणून घ्यायचं. आणि त्याच्यात सापळा पिकं म्हणून वेगवेगळे आपल्या कडीने घ्यायचे, मोहरी घ्यायचे, जवस घ्यायचे, करडी घ्यायचे, असे वेगवेगळे. आणि मधी पुन्हा शेंगणी घ्यायची, काकडी घ्यायचं आणि आपल्या गाजर घ्यायचं, असे वेगवेगळे बीट घ्यायचे, असे वेगवेगळे पिकं घ्यायचे. त्याच्यामुळं आपल्या जमिनीसाठी, आरोग्यासाठी, निसर्गासाठी आणि सगळ्यासाठी एकदम ते चांगलं होतं. तेच मी जोपासतोय. आणि तुम्ही सुद्धा थोड्या प्रमाणात तरी करून बघा आणि समाधानी राहा. धन्यवाद. राम राम.